Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सरअब्द सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं मज़मून मराठी जमात हश्तम का ब्रिज कोर्स है। टेस्ट 2 दूसरा टेस्ट है। दिवस 16 दिन है। सेतु अभ्यास चाचणी क्रमांक 2 विषय मराठी इयत्ता 8वीं। विद्यार्थ्यांचे नाव आणि एकूण गुण। यहाँ पर तालिब इल्म का नाम लिखना ज़रूरी है। कृती 1 खालील शब्द समूह बद्दल एक शब्द लिहा। 2 गुण गाणी गाणारा, गायक, कमी बोलणारा, लाजाळू। कृती 2 खालील चित्राचे निरीक्षण करून 3 वाक्य लिहा। 3 गुण ये ग्रंथ दिंडी की तस्वीर है, इसके बारे में हम पढ़ेंगे। वानवाड़ी तालुका तारीख 28 विद्यावर्धिनी विद्यालय वानवाडी येथे जागतिक मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, गोष्टी, ओव्या सादर केल्या। तसेच ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले। शाळेच्या परिसरात भित्तिपत्रके लावण्यात आली। त्यातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी मुलांनी कवी कुसुमाग्रज यांच्या निवडक कवितांचे वाचन केले। कृती 3 ईमेल ID तयार करताना केलेल्या कृतिक्रमावर लिहा। 2 गुण चरणाचे अनुसरण करा। आपले जीमेल खाते तैयार करा आणि ईमेल पाठविने प्रारंभ करा। यानी ईमेल ID कैसा बनाना है उसके ये मराठी में स्टेप्स दिए गए हैं। पायरी 1 पहला स्टेप है गूगल खाते निर्मिती पृष्ठ। गूगल अकाउंट में जाना है, अकाउंट्स google.com ला भेट द्या। पायरी 2 खाते तयार करा, वर क्लिक करा। पायरी 3 साइन अप फॉर्म दिसेल। पायरी 4 तुमच्या खात्यासाठी वापरकर्ता नाव निवडा। पायरी 5 वापरकर्ता नाव निवडल्यानंतर संकेत शब्द प्रविष्ट करा। वापरकर्ता नाव यानी ईमेल ID और संकेत शब्द यानी पासवर्ड। पायरी 6 शेवटी नेक्स्टवर टॅप करा, स्क्रीनचा उजवा कोपरा। पायरी 7 पुढील पानावर तुमचे खाते सत्यापित करण्यासाठी तुमचा फोन नंबर टाका। ही सुरक्षेसाठी द्विचरण सत्यापन प्रक्रिया आहे। पायरी 8 दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला गूगलकडून सत्यापन कोडचा एक मजकूर संदेश प्राप्त होईल। सत्यापन कोड यानी OTP कोड प्रविष्ट करा आणि सत्यापित करा, वर टॅप करा। पायरी 9 पुढील पानावर तुमचा DOB यानी डेट ऑफ बर्थ प्रविष्ट करा। पायरी 10 लिंग निवडा। पायरी 11 नेक्स्टवर टॅप करा। पायरी 12 वाचा। गूगलच्या सेवा, अटी आणि गोपनीयता धोरण स्क्रीनवर दिसेल आणि आय ॲग्रीवर क्लिक करा। अभिनंदन, तुमचे खाते क्रिएट झाले आहे। कृती 4 खालील शब्द गुंफून छोटीशी कथा तैयार करा। शीर्षक देने आवश्यक 3 गुण मैत्री, दफ्तर, शाळा। इसको हमने शीर्षक दिया है अनोखी मैत्री। विजय आणि अजय खूप चांगले मित्र होते। ते रोज एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत, एकत्र खेळत, एकमेकाशिवाय त्यांचे पानही हलत नसे। एकदा काय झाले, विजयची गृहपाठची वही चुकून हरवली। विजय प्रचंड घाबरला, कारण दुसऱ्या दिवशी वर्ग शिक्षिका सर्व विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासणार होत्या। अजयलाही फार वाईट वाटले। दोघांनी आपापली दप्तरे पुन्हा पुन्हा तपासली, पण काही मिळालीच नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी दोघे शाळेत पोहोचले। पहिल्याच तासाला वर्ग शिक्षकांनी गृहपाठ वह्या बाकावर काढून ठेवायला सांगितल्या। वर्ग शिक्षिका प्रत्येक बाकावरील वही तपासत होत्या। त्या विजयाच्या बाकाजवळ जाण्याआधीच
अजयने आपली वही विजयच्या बाकावर ठेवली. विजयची सुटका झाली. अजयला मात्र 50 उठाबशा आणि हातावर 2 छड्या मिळणार हे पाहून विजय रडवेला झाला. त्याने वर्गशिक्षिकांना सर्व सत्य सांगितले. अजयचे विजयावरचे प्रेम पाहून त्याही क्षणभर अवाक् झाल्या. अजयने विजयसाठी केलेला त्याग विजयच्या प्रामाणिकपणा इतका खरा होता. त्यांनी या दोन्ही लेकरांना पोटाशी धरले. आज संध्याकाळी घरी परतताना तो वळणाचा रस्ता विजय अजयच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहून खुदकन हसला. घरजवळ येताच विजय अजयला ओढत ओढत घरी घेऊन गेला. ते आईला आजची अनोखी गोष्ट सांगण्यासाठी. पाहतो तर काय, आई वही घेऊन चक्क दारात उभी. गडबडीत कपाटाच्या खाली सारून गेलास वही. विजय, किती हा वेंधळेपणा. दोघा मित्रांनी एकमेकाकडे पाहिले. ते खुदकन हसले. मग मात्र आईला आपल्या जिवलग मित्राच्या अनोखी मैत्रीची गोष्ट सांगण्यासाठी विजय पुढे सरसावला. तात्पर्य, जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.